जी डाळ आहे ना आपली मिक्स डाळ जी आपण दालच्या राईससाठी बनवली आहे, व्यवस्थित अशी शिजली गेली आहे. वर घातली फ्रेश कोथिंबीर, तुम्ही रंगत पाहू शकता. खूप सुंदर अशी शिजली गेली आहे. त्याचा जो अरोमा आहे ना खूप छान असा येतोय. त्याचबरोबर ही जी चण्याची डाळ आहे ना शिजली तर आहे, पण ही जी डाळ आहे ना जेव्हा आपण हे दालच्या राईस खाऊ ना भातासोबत तेव्हा खूप छान अशी टेस्ट येते. ही जी चणा डाळ तोंडात आपल्या जेव्हा त्याचे चंक्स येतात ना तेव्हा खूप सुंदर अशी टेस्ट लागते. दालच्या राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम कोणत्या कोणत्या डाळी घेतल्या आहेत हे संपूर्ण पाहून घ्या. तर पाहू शकता सर्वप्रथम इथे मी मसूर डाळ घेतली आहे. व्यवस्थित तिला भिजवली आहे. त्यानंतर पाणी वगैरे काढून स्वच्छ अशी धुतली आहे. त्याचबरोबर इथे चणा डाळ घेतली आहे. ही मी एक वाटी घेतली आहे. एक 6 ते 7 लोक आरामात खाऊ शकतात. त्यानंतर इथे तूर डाळ सुद्धा घेतली आहे. त्याचबरोबर इथे मूग डाळ आहे. आता या तर 4 डाळी आहेत. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणत्या डाळ आवडत असतील त्या तुम्ही घेऊ शकता. प्रेशर कुकरला आपण जी डाळ घातली होती तिच्या सुद्धा एक 3 शिट्या काढून घेतल्या आहेत. तर चला पाहूया कंडिशन. तर सर्वप्रथम पाहू शकता मित्रांनो, जी आपली डाळ आहे ना व्यवस्थित अशी शिजली गेली आहे, फुटली गेली आहे, मिक्स झाली आहे. थोडी चणा डाळ सुद्धा याच्यात दिसते पण संपूर्ण शिजली गेली आहे. याचा अर्थ डाळ आपली व्यवस्थित शिजली आहे. कांदा भाजल्यानंतर इथे पाहू शकता अद्रक लसूण मिरचीची पेस्ट ही घालूया तिखटपणासाठी. आता या स्टेजवर काय घरगुती मसाले घालायचे, जसं की सर्वात अगोदर 1 चम्मच मी लाल मिरची पावडर घातला आहे. त्यानंतर 1 चम्मच मी घालणार आहे धणे पावडर. त्याचबरोबर 1 चम्मच घालणार आहे गरम मसाला. नमस्कार मित्रांनो, मी निलेश भाणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीमध्ये. मित्रांनो, आज आपण है ना दालच्या राईस बनवणार आहोत. दालच्या राईस म्हणजे ना खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही डिश आहे. त्याच्यात आहे ना साध्या सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर मिक्स डाळ. 4 प्रकारच्या डाळ आहेत. ते कोणत्या आहेत का आहेत ते पुढे मी तुम्हाला दाखवेनच. त्यानंतर कशा प्रकारे हा दालच्या राईस आपण बनवतोय हे सुद्धा मी दाखवणार आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत देणार आहे, शेअर करणार आहे, ही रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आहे ना व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. आणि कशा प्रकारे ही दालच्या राईस मी बनवली आहे, काय काय घेतलंय, कशी प्रोसेस केली, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओत देणार आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच सर्व नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर दालच्या राईस बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशा प्रकारे ही दालच्या राईस बनवली आहे हे संपूर्ण पाहून घ्या. तर मित्रांनो, दालच्या राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम कोणत्या कोणत्या डाळी घेतल्या आहेत हे संपूर्ण पाहून. तर पाहू शकता सर्वप्रथम इथे मी मसूर डाळ घेतली आहे. व्यवस्थित तिला भिजवली आहे. त्यानंतर पाणी वगैरे काढून स्वच्छ अशी धुतली आहे. त्याचबरोबर इथे चणा डाळ घेतली आहे. ही मी एक वाटी घेतली आहे. एक 6 ते 7 लोक आरामात खाऊ शकतात. त्यानंतर इथे तूर डाळ सुद्धा घेतली आहे. त्याचबरोबर इथे मूग डाळ आहे. आता या तर 4 डाळी आहेत. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणत्या डाळ आवडत असतील त्या तुम्ही घेऊ शकता. तर ह्या 4 डाळ घेतल्या आहेत. याच्यापासून आज आपण दालच्या राईस बनवणार आहोत. हे झालं डाळी. आता याच्या पुढचे इन्ग्रेडियंट ते सुद्धा पाहून घ्या. तर मित्रांनो, डाळ वगैरे तुम्ही पाहून घेतल्यात. आता फोडणीसाठी जी आपण डाळ बनवतोय दालच्या राईस, त्यासाठी अजून कोणते कोणते इन्ग्रेडियंट हे सुद्धा पाहून घ्या. तर येथे पाहू शकता बारीक चिरलेला कांदा घेतला आहे फोडणीसाठी. त्याचबरोबर बारीक चिरलेला एक टोमॅटो आहे. एक मोठ्या स्लाइसमध्ये कांदा सुद्धा घेतला आहे. हे मी पुढे दाखवेन कशासाठी काय ते. त्याचबरोबर 7 ते 8 हिरव्या मिरच्या आहेत. तिखट मिरच्या आहेत. तुम्ही नॉर्मल तिखट सुद्धा घेऊ शकता. 1 इंच अद्रक घेतला आहे. लसणाच्या पाकळ्या आहेत एक 15 ते 20. कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता आहे. आता हे संपूर्ण इन्ग्रेडियंट फोडणीचे झाले.
आता याच्या व्यतिरिक्त जे आपण आज दालच्या बनवतोय, दालच्या राईस म्हणजे मिक्स डाळ, त्याच्यात कोणते कोणते खडे मसाले आणि त्याचबरोबर अजून काही इन्ग्रेडियंट घेतले आहेत हे संपूर्ण पाहून घ्या. ही जी डाळ आहे ना, ही आंबट गोड तिखट आहे. खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे. भातासोबत, त्यानंतर चपाती भाकरीसोबत खूप छान अशी टेस्ट लागते. आता हे तर झाले फोडणीचे पदार्थ, कांदा टोमॅटो. आता जे काय खडे मसाले आणि बाकी काय इन्ग्रेडियंट आहेत ना, ते सुद्धा पाहून घ्या. तुम्ही दाल पाहिली, त्यानंतर कांदा टोमॅटो जे काय फोडणीसाठी पेस्टसाठी काय पदार्थ दाखवले ते सुद्धा पाहिले असतील. अद्रक लसूण मिरची कोथिंबीर संपूर्ण इन्ग्रेडियंट दाखवले. आता मुख्य इन्ग्रेडियंट जे काय आपल्याला पदार्थ घालायचे दालच्या राईससाठी, मिक्स दालसाठी, हे सुद्धा पाहून घ्या. तर सर्वप्रथम इथे पाहू शकता सुकवलेल्या मिरच्या आहेत तडक्यासाठी. त्यानंतर काही घरगुती गरम मसाले आहेत, त्याच्यात जिरा आहे, काळा मिरी आहे, स्टार फूल आहे, विलायची आहे, दालचिनीचा एक तुकडा आहे. जास्त काही इन्ग्रेडियंट घालणार नाही आहेत. इथे पाहू शकता काळा गूळ सुद्धा घेतला आहे. त्याचबरोबर इथे चिंच घेतली आहे आंबट गोड करण्यासाठी, आंबट गोड तिखट. त्याचबरोबर खास इन्ग्रेडियंट महत्त्वाचं आहे कसुरी मेथी, आणि इथे मीठ घेतलं आहे आणि काय घरगुती मसाले आहेत. तर हे संपूर्ण साहित्यात इन्ग्रेडियंटमध्ये आज आपण दालच्या राईस बनवणार आहोत, म्हणजे मिक्स डाळ. आणि हो मित्रांनो, राईस तर तुम्हाला मी बनवून दाखवणार नाही, भात तर नॉर्मली आहे, ते तर सर्वांना माहिती आहे. तर चला मित्रांनो, इन्ग्रेडियंट समजले असतील, झटपट हे ना डाळ बनवूया. तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या. तर मित्रांनो, येथे घेतला एक प्रेशर कुकर, तुम्ही पाहू शकता. आता सर्वात अगोदर ही जी तूर डाळ आहे ना, ही घालूया. संपूर्ण ज्या डाळी आहेत ना, त्यांना आपल्याला या प्रेशर कुकरमध्ये घालायच्या आहेत आणि 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. त्यानंतर इथे पाहू शकता चणा डाळ आहे, ही चणा डाळ सुद्धा घालूया. चणा डाळला आहे ना मित्रांनो, 2 ते 3 तासापूर्वी गरम पाण्यात भिजवली होती, कारण ती लवकर फुलेल आणि लवकर सुद्धा शिजेल. त्यासाठी तुम्ही सुद्धा आहे ना लवकरात लवकर तिला भिजत ठेवा. मसूर डाळ घालूया, आणि मसूर डाळ वगैरे हे तर नॉर्मलीच मी भिजवल्या होत्या. त्याचबरोबर घालूया मूग डाळ. आता ह्या 4 डाळी आपण घातल्या आहेत. त्याचबरोबर याच्यात घालूया हा जो टोमॅटो आहे ना, एक संपूर्ण एक टोमॅटो घालायचा आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता तुम्ही मोठ्या स्लाइसमध्ये कांदा चिरला, हा कांदा घालायचा आहे. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालूया. आणि हे जे बाकी अद्रक लसूण आणि जी मिरची आहे ना, याची फ्रेश पेस्ट वाटायची आहे. हे पुढे करूया आपण. आता हे संपूर्ण इन्ग्रेडियंट तर आपण घातले आहेत. त्याचबरोबर चवीनुसार याच्यात मीठ घालूया आणि हळद घालून याच्यात 3 ते 4 शिट्ट्या घेऊया. तर मित्रांनो, या स्टेजवर घालूया 1 चम्मच हळदीचा. आता आपण सध्या 1च चम्मच घालणार आहोत. आणि त्याचबरोबर घालूया आपल्या चवीनुसार मीठ. 1-2 चम्मच मी मीठ घातला आहे. तुम्ही चम्मच पाहू शकता, छोटे आहेत. त्याचबरोबर इथे काय गरम मसाले आहेत, खडे गरम मसाले. ज्यावेळेस ही डाळ शिजेल ना, संपूर्ण मसाल्यांचा फ्लेवर आहे ना ह्या डाळीत उतरेल आणि खूप छान अशी टेस्ट लागेल. त्याचबरोबर इथे मी सुरुवातीला सांगितलं आपण गोड आंबट तिखट अशी ही डाळ बनवतोय दालच्या राईस. त्यासाठी आहे ना इथे चिंच घेतली आहे. तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर. त्याचबरोबर इथे काळा गूळ आहे, पाहून घ्या, गोड आंबट चवीसाठी. इथे मी काळा गूळ घेतला आहे, हा गूळसुद्धा घालणार आहोत. आपण आपल्या गरजेनुसार सोयीनुसार घाला. मी थोडा गूळ घातला आहे, अर्धा. आता हे संपूर्ण इन्ग्रेडियंट तर झाले आहेत. गरजेनुसार याच्यात पाणी घालूया. एक लिटर पाणी सुद्धा घातला आहे. आता प्रेशर कुकरला करूया बंद आणि याच्या याने 4 ते 5 शिट्ट्या काढूया. तुम्ही 4 सुद्धा घेऊ शकता, 5 सुद्धा घेऊ शकता. तर मी 4 शिट्ट्या घेतोय. संपूर्ण डाळ कांदे वगैरे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि हे झाल्यानंतर पुढची स्टेप कशी काय फोडणीची ते पाहून घ्या. तर चला, यांना एक 3 ते 4 शिट्ट्या घेतो, 4 ते 5. तोपर्यंत अद्रक लसूण मिरचीची आहे ना फ्रेश पेस्ट अशी वाटून घेतो. तर मित्रांनो, ऑलमोस्ट एक 15 ते 20 मिनटं झाली आहेत. प्रेशर कुकरला आपण जी डाळ घातली होती तिच्यासुद्धा एक 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. तर चला पाहूया कंडिशन. पाहू शकता मित्रांनो, जी आपली डाळ आहे ना ती व्यवस्थित अशी शिजली गेली आहे, फुटली गेली आहे, मिक्स झाली आहे.
थोडी चणा डाळ सुद्धा याच्यात दिसते, पण संपूर्ण शिजली गेली आहे, याचा अर्थ डाळ आपली व्यवस्थित शिजली आहे. आता पुढची स्टेप करूया. सो तडका द्यायचा आहे ना तो देऊया आणि झटपट ही रेसिपी डिश सर्व करून तुम्हाला छोटासा काय रिव्ह्यू येतो देतो. खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे. पुन्हा सांगतोय, इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर अवश्य माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा. तर दाल तर ऑलमोस्ट रेडी आहे. तडका देऊया. तडक्यासाठी कोणते कोणते इन्ग्रेडियंट साहित्य घेतले आहेत ते सुद्धा पाहून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, इथे पाहू शकता फ्रेश अद्रक लसूण मिरचीची पेस्ट सुद्धा आपण वाटून घेतली आहे, तर ही सुद्धा आपण घालणार आहोत. तर चला तडका देऊया आणि झटपट ही डिश रेडी करूया. तर मित्रांनो, इथे घेतली नॉनस्टिक कढाई, फ्राय पॅन, तुमच्याकडे जे काय असेल ते घ्या. तर त्याच्यात घातलं आहे तेल. आपल्या गरजेनुसार सोयीनुसार तेल घातलं आहे. तेल व्यवस्थित असा गरम झाला आहे. आता सर्वात अगोदर इथे पाहू शकता या 3 ते 4 लाल मिरच्या आहेत त्या घालूया. सुकवलेल्या लाल मिरच्या घेतल्यात फोडणीसाठी. मिरचीला आहे ना व्यवस्थित अशी तडकून देऊया, व्यवस्थित फ्राय करूया. मिरची फ्राय होते या स्टेजवर इथे कढीपत्ता आहे, हा कढीपत्ता घालूया. आपला कढीपत्ता आणि मिरची आहे ना व्यवस्थित तेलात तडकला आहे. आता याच्यात जिरं वगैरे काहीच घालायचं नाही, कारण संपूर्ण इन्ग्रेडियंट आहेत ना आपण सुरुवातीलाच घातले होते, जे काय खडे मसाले आणि त्याचबरोबर जिरा वगैरे सुरुवातीलाच घातलं होतं. त्याच्याने ना डाळीला खूप छान असा फ्लेवर येते आणि हा दालचा राईस आहे ना खूप टेस्टी लागतो. आता मिरची आणि आपला कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झाला आहे. या स्टेजवर इथे पाहू शकता जो कांदा आहे ना फ्राय करण्यासाठी ठेवूया आणि कांद्याला सुद्धा आहे ना व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया. पाहू शकता आपला जो कांदा आहे ना व्यवस्थित असा फ्राय झाला आहे, गोल्डन कलर आला आहे. छान असं भाजून घ्यायचं आहे. आता कांदा भाजल्यानंतर इथे पाहू शकता अद्रक लसूण मिरचीची पेस्ट ही घालूया. तिखटपणासाठी तुम्ही तुमच्या गरजेनुसार सोयीनुसार घाला, कारण ऑलरेडी आपण खडे मसाले सुद्धा घातले आहेत. आणि ही जी डाळ बनवतोय ना आपण, ही आंबट गोड तिखट बनवतोय. जो दालचा राईस आहे तो म्हणजे मिक्स डाळ. तर अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे ना व्यवस्थित अशी तिला सुद्धा भाजून घ्या. तिखट गोड आंबट असल्यामुळे ना खूप छान लागते. चला थोडा अजून घालूया. अद्रक लसूण मिरचीची पेस्ट थोडी कमी वाटली त्यासाठी मी पुन्हा घातली आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार सोयीनुसार घाला. आपला कांदा, त्यानंतर कढीपत्ता, लाल मिरच्या, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट व्यवस्थित अशी भाजली गेली आहे. आता या स्टेजवर काय घरगुती मसाले घालायचे, जसं की सर्वात अगोदर 1 चम्मच मी लाल मिरची पावडर घातला आहे. त्यानंतर 1 चम्मच मी घालणार आहे धणे पावडर. त्याचबरोबर 1 चम्मच घालणार आहे गरम मसाला. आता ही स्पायसी डाळ आहे, गोड आंबट तिखट आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार सोयीनुसार करा. पुन्हा सांगतोय, संपूर्ण मसाले आहेत ना व्यवस्थित असे भाजून घेऊया. साधी सिंपल अशी डिश आहे, पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे. आपले मसाले जळून आहेत ना त्यासाठी ह्याच्यात थोडंसं पाणी घालूया आणि मसाल्यांना आहे ना व्यवस्थित असं शिजवून घेऊया. आता मीठ वगैरे संपूर्ण इन्ग्रेडियंट आपण घातले होते अगोदरच. टेस्ट करून तुम्ही मीठ वगैरे घालू शकता. 2 मिनटं मसाले व्यवस्थित शिजवूया आणि मसाले शिजल्यानंतर व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपली जी डाळ आहे ना ती डाळ घालायची आहे आणि तुमच्या गरजेनुसार सोयीनुसार पाणी घालून शिजवायची आहे. ऑलमोस्ट 3 शिट्या घेतल्यामुळे आपली डाळ तर प्रॉपर अशी शिजली गेली आहे. पुन्हा आहे ना मसाल्यांसोबत छान अशी शिजवायची आहे. सर्वात शेवटी मित्रांनो मुख्य इन्ग्रेडियंट म्हणजे ही आहे कसुरी मेथी. तुमच्याकडे असेल तर अवश्य घाला. याच्याने खूप छान टेस्ट येते, खूप छान असा स्वाद येतो. तर चला, मसाले तर आपले व्यवस्थित भाजले गेले आहेत. आता ही डाळ आहे ना ही घालूया आणि छान मसाल्यांसोबत शिजवूया. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पुन्हा सांगतोय पाणी घाला आणि पाणी घालून व्यवस्थित शिजवा. तर चला एक उकळी घेऊया आणि उकळी आल्यानंतर याचा रंगसुद्धा चेंज होईल. खूप छान टेस्टी अशी ही डाळ लागेल. हे झाल्यानंतर सर्व करतो आणि छोटासा काय रिव्ह्यू घेतो तुमच्यापर्यंत देतो.
मित्रांनो अवश्य बनवा आणि आनंद घ्या. भेटतो एक 5 ते 10 मिनिटानंतर. अशा प्रकारे आजची आपली जी छोटीशी डिश होती, रेसिपी होती, ती रेडी केली आहे. जे दालचा राईस आपण बनवला आहे, म्हणजे मिक्स डाळ, 4 डाळींच्या मिश्रणापासून ही तयार केलेली डिश होती, रेसिपी आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल आशा करतोय. तर ती रेडी केली आहे. काही खडे मसाले, कांदा, टोमॅटो वगैरे घालून ही बनवली आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, स्किप न करता, आणि अवश्य बनवा. तर पाहू शकता खूप सुंदर अशी डाळ आपली रेडी झाली आहे. 4 डाळींच्या मिश्रणापासून तयार केलेली ही दालचा राईस आहे, म्हणजे डाळ आहे. भातासोबत खाण्यासाठी, त्याचबरोबर भाकरी चपातीसोबत खाण्यासाठी खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे. तुम्ही पाहू शकता प्रेशर कुकरला व्यवस्थित अशी डाळ शिजली गेली आहे. चणा डाळ, जे काय चणा डाळीचे मोठे मोठे चंक्स ठेवले आहेत, राहिले आहेत, त्याचा सुद्धा एक छान असा फ्लेवर येतो. तर चला एक बाईट घेऊया. सर्वात अगोदर मी याच्यात भात वगैरे तुम्हाला दाखवलं नाही. तुम्ही अवश्य भात बनवा आणि भातासोबत हा दालचा राईस अवश्य घ्या. चला एक बाईट घेऊया. पाहू शकता एक नंबर डाळ आहे ना, खूप छान अशी शिजली गेली आहे. जे काय घरगुती मसाले घातले आहेत, त्याच्यानंतर चिंच, गूळ घातला आहे ना, त्याचा सुद्धा एक छान असा फ्लेवर आहे. आंबट गोड तिखट अशी ही डाळ बनवली आहे. अवश्य संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही सुद्धा ह्या प्रकारचा दालचा राईस अवश्य बनवा, म्हणजे मिक्स डाळ. पुन्हा सांगतोय, आता तुम्ही सांगाल दालचा राईस सांगतोय आणि फक्त डाळच दाखवली आहे. भात वगैरे कॉमन आहे. बनवा, आनंद घ्या. भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो.